मित्रांनो, आज परत एक कविता घेऊन तुमच्या समोर आले. कवितेचं नाव आहे बळीराजाची खंत. तर मित्रांनो ऐका. सुरू झाले पावसाळी अधिवेशन, सुरू झाले पावसाळी अधिवेशन, अधिवेशनात नवीनच आली फॅशन. सुरू झाले पावसाळी अधिवेशन, अधिवेशनात नवीनच आली फॅशन. सर्वसामान्य जनतेचे बळीराजाचे प्रश्न बाजूलाच ठेवायचे, सर्वसामान्य जनतेचे बळीराजाचे प्रश्न बाजूलाच ठेवायचे आणि मेलेले मुडदे उकरून काढायचे. कधी मध्ये जाणायची औरंगजेबाची कबर, कधी मध्ये जाणायची औरंगजेबाची कबर, तर कधी हिंदू मुस्लिमांची दंगल पेटल्याची खबर. कधी मध्ये जाणायची औरंगजेबाची कबर, तर कधी हिंदू मुस्लिमांची दंगल पेटल्याची खबर. आपण निवडून दिलेल्या आमदार खासदारांनी बाजूलाच ठेवले बळीराजाचे मुद्दे. आपण निवडून दिलेल्या आमदार खासदारांनीही बाजूलाच ठेवले आपल्या बळीराजाचे मुद्दे आणि एकमेकावरच चालू केले गुद्दे. नुसती मारामारी, कोणी लुंगीवर, कोणी कॅन्टीनमध्ये, कोणी विधान भवनात, कोणी खासदारासमोर, नुसती मारामारी. पण मायबाप सरकार, तुम्हाला कधी कळणार आमच्या शेतकऱ्याचे दुःख? पण मायबाप सरकार, तुम्हाला कधी कळणार आमच्या शेतकऱ्याचे दुःख? हीच आहे माझ्या बळीराजाची खंत, हीच आहे माझ्या बळीराजाची खंत. मित्रांनो, आजची ही जी कविता आहे ही माझ्या चिखली तालुक्यातील भरोसा गावातील थोट्टे दाम्पत्याने एकाच दोरीला, एकाच झाडाला, एकाच वेळेला आत्महत्या करून आपली त्या ठिकाणी जीवनयात्रा संपवली. त्यांना ही माझी कविता भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून अर्पण करतो. धन्यवाद.